धनंजय, अरे आहेस का घरी? अहो, कोण आवाज देऊन राहिलं पाहता का जरासा बाहेर अरे जाऊन? पाय ना मग तू. अरे वाहन तुम्ही, माणसाचा आवाज आहे, तुमचा मित्रच दिसते, एकेरी आवाज देऊ राहिला ना. बर. अरे धनंजय भाऊ, अरे तुम्ही कसे काय आले? बरं झालं बा. मी म्हटलं घरी आहे की नाही धनंजय. हा नारायणराव, आता मला सांगा तुम्ही किती वर्षानं आले? मला असं वाटते की आपली अजून. नाही नाही, तुम्ही नका ताण देऊ डोक्षाले. वधूवर परिचय मेळावा होता का नाही, हो त्यात आपली भेट. तुमचं टिप्पण मापाशी घेतलं होतं हो. आणि सुरू होतं आपलं बरं, मी सारं. काय आणतो अंदर तर या बा. अंदर काही बसा. वांदा आहे का? बापा बापा, तुमचे मित्र होत वाटते. घ्या पाणी घ्या. आता मित्र म्हण की मार्गदर्शक म्हण, सगळेले जोडचा वाटणारा, आपल्या समाजातला सोयरीक संबंधी सगळ्याशी काम करणारा हा माणूस म्हणजे नारायण भाऊ. धनंजय, हं. नाही म्हटलं येऊ राहिलतो का नाही, हो. तर जसा असा कल्लो असा घराकडे पाहू राहिलतो, हं. तर नजर पडली या मस्तपैकी हे शेड केलेलं आहे, त्याच्यात हे छोटे 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 रोपं लावलेले आहेत आणि मला वाटते नर्सरी गिरसरी सारखं असं मला वाटू राहिलं. तर तुही आहे की मग अजून कोणाची आहे दुसरी? नारायण भाऊ, काय झालं की आता तुमची आपली भेट नाही, त्या टाईमले मी तुम्हाला सांगितलं होतं, आपण ते तुम्ही म्हणा की हे सगळं तुझं काय काय तपशील लिहून दे हो, लग्नाच्या टिप्पण टाईमले. मागितलंच होतं ना मी. तर त्याच्यात आपल्याजवळ 2 एकर शेती होती. हो, तर मग त्या टाईमले तुम्ही मला चांगलं सहकार्य केलं समजा. मग त्याच्यानंतर काय झालं की हा नर्सरीचा व्यवसाय मग मी सुरू केला. तर याच्यात असं झालं की मग मनात मी नोकरी धरली होती. बराबर. मला 25-30 हजार रुपये महिना त्याच्यात भेटत जाय. त्याच्यात कसं की मा काही मन रमलं नाही. बराबर आहे. आता मन रमलं नाही म्हणजे कसं आहे की प्रायव्हेटची नोकरी म्हटल्यावर, जसं तुम्ही मला सोयरीका आणल्या सुरुवातले, तर बा शेतकरी आहे, मग तुम्ही जरासं मनातच भिचकून जात जाय आपलं काम. हो, तर मग 25-30 हजार रुपये महिन्याची नोकरी धरून पाहिली, पण तरी काही मेळ लागे ना. बराबर आहे. म्हणजे मेळ असा ना लागे की कोणतं स्थळ थांबे ना आपल्याजवळ. नाही ना, चांगली गोष्ट आहे ते. म्हणजे कसं आहे आता सध्या लोकायले काय पाहिजे, लोकायले म्हणजे थोडक्यात सांगू का मा भाषेत, चारो उंगलिया घी में सर कळाई में. हो, पण आता कसं आहे माहिती आहे का, एक काळ असा होता, पोरईचाही काढलाय चांगला होता, आणि आता असं अशी परिस्थिती आहे की पोरीचे दिवस आले असं म्हणायला हरकत नाही. बराबर आहे धनंजय. पण याच्यात कसं लय मोठी तेरधा तिरपट बी होऊन राहिली, कुठे कुठे मनमाने कारभार होऊन राहिला, आणि मग त्याच्या नशिबी अवेल नाही येऊन राहिली, तिरस्कार येऊन राहिला आणि विचलित मनस्थिती होऊन राहिली. आणि मग त्याच्यात आई वडील बी असे वैफल्यग्रस्त परिस्थितीत निराशेत चालले. कारण मनमाने कारभार असला की काही गोष्टी चुकतात. माया योग्य जोड्या लावायचं काम आहे. नाही, तुमचं काम तर बरोबर आहे, कारण आपलं जे आहे सगळं, आपली समाजरचना हे कुटुंब व्यवस्थेशी निगडीत आहे. बराबर आहे. आणि त्याच्यात म्हणजे जे तुमची पद्धत आहे की काय म्हणतात त्याला, अरेंज मॅरेज, म्हणजे जुळून जुळून द्यायचं आलेले बा, जुळून आलेले लग्न, लग्न तर बा, त्याला आपण आपल्याला खूप महत्त्व आहे. बराबर आहे. आणि मी काय म्हणतो शीतल, नारायण भाऊसाठी काही फराळाचं असेल तर ते आण, नाही तर मग चहा ठेव. आहे ना बापा, काहून नाही. आता दिवाळी झाली तर फरायचं तर आहेच. मग आण याच्या मस्त संग मी करतो कानोले जरासं. आहेत, शंकरपाळे आहेत, चकल्या आहेत, सारंच आणतो मी. म्हणजे नारायण भाऊ असा माणूस आहे की नुसतं माणुसकीवर जगणारा माणूस आहे. बाबा, आता ते कामच एवढं पुण्याचं करतात. हो. पुण्याचं काम आहे लग्न जोडणं म्हणजे. आणि नाही ते तर काय एवढं तर. पुण्याचं काम करतात तर त्याला काय पाहायला लागते बापा, पुण्यच पदरी पडते त्याच्या. मग कसं झालं नारायण भाऊ, म्या असा विचार केला की आपल्यासारखे तर गावातलं आहेत. बराबर. म्हणजे आता असं पकडा नारायण भाऊ की मी, आता प्रकाश, आणि त्याच्यानंतर सचिन. हो. आता प्रकाश जवळ तर 5-6 एकर जमीन आहे म्हणा. बरोबर. त्याचाही कुठे धाग्याला धागा लागे ना. नाही. आता याच्याजवळ तर ट्रॅक्टर होता, हो, सचिन जोड बरोबर. ट्रॅक्टर होता, लीलाधरची गतच न्यारी. म्हणजे असे पायता पायता, असं नाही ना की अमुक समाज तमुक समाज, सार्वत्रिक हे परिस्थिती आहे बराबर बोलले. की आम्हाला 4-5 एकराच्या 5-6 एकरावालेले कोणी चारा टाकायला तयारच नव्हतो. नाही, म्हणजे तुम्ही माझ्या बाबतीत लय प्रयत्न केले. मी प्रयत्न केले, हं, पण आता जरासं तुम्हाला थांबतो हं, आणि विचारतो, हं. बाईचं शिक्षण किती होईल? आता हे 12वी झाली, हां, आणि तिचं पुढचं शिक्षण आता आमचं लग्न झाल्यावर बी सुरूच आहे समजा. मनात जरासा खंड पडला होता. तर म्हणजे आता नर्सरी सुरू केली मी. मग नर्सरीची गोष्ट सांगतो आधी तुम्हाला. का माझा दोस्त होता, त्यानं मला सल्ला दिला, म्हणे असा नोकरी करत भनभन फिरशील तर काही हाती लागणार नाही, कारण बहिरगाव नोकरी करावं लागते. 25,000 हाती येतात 5 आणि 7,000 रुपये, बरोबर. म्हणजे बाकी राहतात. खरी गोष्ट. त्याच्यात घरबाळं हे ते सगळं करून काही हाती नाही राहत. तर म्हणे जाग्यावर ये, म्हणे एक जागा पकड म्हणे. मग त्यानं आयडिया दिली मुले. मग जे आहे त्याच्यात नर्सरी सुरू केली.
आणि नर्सरी सुरू करत असताना मग शेवटी कसं आहे की आपल्याजवळ एवढं मोठं उभं करायला पैसे कुठे होते. असंच दोस्त मित्रांनी हातभार लावला थोडा थोडा आणि मग सुरू झाला हा खेळ. आणि मग मी पहिले हिची ओळख करून देतो. आता हे आमचं जवळजवळ 6 महिने झालं आमचं लग्न झालं. वा वा. हां, हिचं नाव समजा मी सांगितलंच तुम्हाला की शीतल आहे म्हणून. आता तुमचं परिस्थिती लक्षात आलंच असेल हो. की आमचं लग्न झालं. तर मग हे जे आहे नर्सरीचं गाळं हे चांगलं पुढे चालायला लागलं. बरोबर. आणि पहिल्यापासून हिचा हातभार मला भरपूर लागला. कारण ज्या बाया आपल्या मजुरीला येत तर त्याच्यावर लक्ष ठेवणं हे कामं हे सगळे करत जाय. आता कसं होतं भाऊ की मला होती झाडायची आवड आणि गावातल्या गावात मला काहीतरी करायचं होतं. 12वी झाली ती माई. म्हटलं काहीतरी करावं गड्या. काय करावं तर यायची नर्सरी. आणि मला झाडाची आवड पहिलेपासूनच आहे. बरोबर. मग म्या यायले मागितलं काम. हां. म्हटलं मी काय आता ते असतात ना कामं नर्सरीत, कोकोपीट भरणं आहे, बिया आहेत, बिया ठेवणं आहे बरोबर, झाडाला पाणी देणं आहे, फवारणी करणं आहे, रोपं मोजून देणं आहे, कोणी घ्यायला आलं तर. बरोबर. आता हे काही असं काही फार मोठं काम नाही मेहनतीचं. बरोबर. आणि म्हटलं 12वी झाल्यावर करावं काय उन्हाळ्यानंतर. मग मी हे काम चालू केलं आणि यायच्या नर्सरीत करायला लागली काम. एकामेकाले पूरक असल्याशिवाय संसाराचा गाळा ओढला जात नाही. लय साजरा म्हणजे विचार केला आणि अजून मी नाही, कौतुक करतो. तुमची गोट बरोबर आहे, पण तेव्हा लग्न नव्हतं झालं भाऊ. तुम्हाला सांगतो खरी, तेव्हा लग्न नव्हतं झालं तेव्हा मी कामाला चालते त्याच्या घरी. आता हे गोट तुम्हाला माहीत नाही. पहा बरं राजो, म्हणजे मले असं वाटू राहिलं की आज मले काय सांगावं बाहेर जाऊन आणि काय नाही. अजून तर आपला अर्धेच विषय झाला, पुढचं तर राहिलंच. मी का म्हणतो धनंजय, मग लग्नाचा विचार जसा मनात तुया पहिले आला की बाई तुया पहिले आला मग तुम्ही शीतललेच विचारा ना. हो सांग बापा तू आता सांग. कसं आहे, आता हे पा, आता तुम्ही आहे मित्र यायचे, तुम्हाला सांगायला काही हे नाही. कसं आहे माहीत आहे का, मी यायच्या घरी फक्तच काम मागायला ती, तेव्हा काही असं डोक्यात होतही नाही. पण मला काम करायची इच्छा होती. गावातल्या गावात म्हटलं आपल्याला काम भेटन आणि यायचं नर्सरीचं पाहू मी तर काय मेहनत करत हे तेव्हा. अरे बापा मेहनत काय करत, रोज झाडाला पाणी देणं सांगू नका, ते झाडं व्यवस्थित लावणं सांगू नका, रोपं म्हणजे धंदाही यायचा चांगला चाले, रोपं घ्यायला दुरून लोक आहेत. बरोबर. आणि असं मस्त काळजी घेणारा, रोपाईची काळजी घेणारा माणूस माणसाची काळजी घेईन असं माझ्या मनात कुठंतरी आलं. बरोबर. आणि लय चांगली दूरदृष्टी. कसं असते माहित आहे का, माझ्या डोक्यात पहिलेपासूनच होतं की बा आपण ते आता मा घरच्याले हा विचार काही पटला नव्हता बरं मा. हां. काहून की त्याले वाटे चांगला 10-15 एकर शेती झाली अशीन, ज्याची नोकरी अशीन आणि एखादं घरबारही बांधून असन, अशालेच पोरगी द्याव. आता त्याची काही गत चुकीची नाही म्हणा. हो, आता सुखात कोणालाही राहिली वाटते पाहिजे पोरगी. पोरगी सुखात पडन. बरोबर. पण कसं आहे की मला तर माझ्या डोक्यात होतं की बा व्यसनी निघाला तर काय करावं. हां, आता लय मोठा बंगला आहे, आणि तो जर रात्री डुलत डालत येत असेल, आपल्या काय कामाचा तो बंगला. आता मी कसं यायले पाहो आणि ते कसं रात्रंदिवस तथीच काम करो बरोबर. तर पाहो किंवा हा माणूस कसा काळजी घेते रोपायची, हा माणूस मेहनत किती दिवसभरात करून बरोबर, राहिला. बरोबर. आता जो मेहनती माणूस असून तो काही पुढत जाईन ना, मागं येईन मागं काय, नाही येत. त्याच्या मागं लक्ष्मी आलीच पाहिजे बरोबर. आणि येतेच, हे मलाही समजत होतं. हा. पण आता माझ्या घरच्याले काही समजून सांगायले काय सांगावं. हां हां. आणि नर्सरी म्हटलं तर त्याच्या डोक्यात आणलीच जात नाही काही. आता गावातले लोक, बरोबर. पण मला ते यायची मेहनत पाहून, काळजी घेणं पाहून आणि रोजचा त्याचा मी पाहो ना किती पैसे येतात किती जातात हे मी सारं जवळून पाहिलं. हां. मग तेव्हा तर इतकी चालेही नाही म्हणा, पण आता तर लय जोर पकडला. हो. पण ते सगळं पाहून मला हे गॅरंटी होती की हा माणूस पुढे जाते. बरोबर आहे. आणि काय करता व्यसनी माणसाचं नाही लग्न करून? नाही. आणि एक शब्द तुम्ही वापरला आता, म्हणजे खरंच तुमच्या बुद्धीचं कौतुक करतो मी, की याच्याजवळ लक्ष्मी येत जाय, तर साक्षात लक्ष्मी बी द्यायला पावली तुमच्या रूपानं. हो, आता तसंही म्हणता येते, आता लक्ष्मीच म्हणता नाही घरची. धनंजय, मी खरं सांगतो ना, माझे आशीर्वाद तर आहेतच, पण कर्म ज्याचे चांगले आहेत ना तर त्याला फळ भेटतेस. नाही हा पा, मला सांगायचं राहिलंच की जसं तुम्ही मला 2-3 खेप हे प्रयत्न केले, मग आपल्याजवळ स्थळ थांबलं आणि मग मी या नर्सरीचा विळास उचलला. याच्यासोबत जो मजूर होता तर सगळा मजूर हे चालत जाय. बरोबर. आणि तिथून मग मी कोणताही व्यवसाय करत असताना
उत्पादन आणि त्याचं विपणन ह्या 2 गोष्टी असतात. म्हणजे नुसतं पिकून चालत नाही, तर विकल्या गेलं पाहिजे. तर मग ज्या वेळेसपासून याची जोड मला भेटली, तर त्याच्यात काय झालं की उत्पादनाचा म्हणजे नर्सरीचं कामकाज जे होतं सगळ्या मजुराकडून हे करून घेत जाय आणि मी मार्केटिंगला उतरलो. मग मार्केटिंगमध्ये उतरत असताना सुरुवातीला आम्ही जागेहून जाणारे रोपं, वांग्याचे, टोमॅटोचे, मिरचीचे हे सगळे रोपं बनवत होतो. पण मी ज्यावेळेसपासून मार्केटिंगला उभा राहिलो तर वेलवर्गीय टरबूजचे रोपं, आज खरबूजचे रोपं, काकडीचे रोपं आज लोक मागायला लागले. आणि त्याचं कसं असते की मागणीनुसार रोपं तयार करायचे. तर मी मग मागणी तयार कुठे कुठे कोण कोण लावणार आहे त्याच्यापर्यंत पोहोचलो, त्याच्याजवळून मागणी घेतली आणि आज 50,000 1 लाख रोपं आम्ही एका बॅचमध्ये त्या कोकोपीट टाकून त्या ट्रेमध्ये तयार करतो आणि त्याची संपूर्ण निगा आणि काळजी घ्यायची काम शीतल करते. आणि याचं काय असते की याच्यात जर तुम्ही जीव प्राण ओतून काम केलं तर ते रोप आहेत, ते जिवंत आहेत, तरच ते खूप चांगल्या पद्धतीनं तयार होतात. आणि मग ते आमच्या नर्सरीचं असं झालं की मी जर बाहेरही असलो तर रोपं मोजून द्यायचं तर शीतल मोजून देत होती. आणि एवढा मोठा सगळा व्यवहार पाहणं, कारण याच्यात कसं आहे की याच्यात जे लागत आहे ते पण खूप आहे. म्हणजे आपल्याला नफा भेटते, पण नफा हा काही संपूर्ण आपलाच नसते. म्हणजे आलेला पैसा म्हणजे नफा नाही, तर त्यात मुद्दल आहे. मग आम्ही काय केलं, याच्यासोबत कोकोपीट बोलावलं, त्याच्यानंतर ट्रेचा बिझनेस लावला. आम्ही होलसेल कोकोपीट देतो, ट्रे देतो होलसेलमध्ये. त्याच्यासोबत मोठ्या प्रमाणात आम्ही खरबूज टरबूजचे रोपं आता इथून असं समजा की आता पुढे आपले काय तुळशीचे लग्न लागले की तिथपासून खरबूज टरबूजचे रोपं टाकायला सुरुवात होते. सोबत हे रेग्युलर भाजीपाला जो आहे त्याचे पण रोपं मोठ्या प्रमाणात मागणी झाली. मग काय झालं की ज्याला आपण खरबूजची रोपाची सप्लाय केला तो आपल्याजवळून इतरही रोपं न्यायला लागला. म्हणजे याच्यात काय झाला की आपला जो उलाढाल जे आहे म्हणजे त्याला तुम्ही ते टर्नओव्हर म्हणता, तो जोरात वाढायला लागला. म्हणजे याच्यामुळे काय झालं आणि काय होते की एकटा माणूस या ठिकाणी पुरू शकत नाही. कारण दोन्ही टोकं जर तुमच्या म्हणजे बैलगाडी जर तुम्ही हारून राहिले, एका बैलाचा जोर तुमच्याजवळ आहे आणि एका बैलाचा जोर जर तुमच्याजवळ नाही तर बैलगाडी बरोबर चालत नाही. तर मग दोन्ही जोर आमच्याजवळ होते. म्हणजे उत्पादन आणि विपणन म्हणजे उत्पन्न आणि मार्केटिंग दोन्ही आमच्याजवळ बरोबर आहे. आणि पूर्ण ताकदनं ज्यावेळेस आपण भिरतो, तर हे गोष्ट मी ज्यावेळेस मी नोकरी करत होतो त्यावेळेस शिकलो की एखाद्या कंपनीसाठी आपण जे मरमर करतो तर त्याचं फळ भेटण्यासाठी आपल्याला एक लिमिट आहे आणि त्याच्यासाठी ते पर्यायी व्यक्ती शोधू शकतात. म्हणजे आपल्याला पर्याय आहे, पण आपल्या बिझनेसमध्ये जर आपण तेच काम जर करतो तर आपण इतक्या ताकदनं जर भिडलो तर स्वतःसाठी आपण काम करतो. हे भावना ठेवून आपण ज्यावेळेस काम करतो तर त्याला तुम्हाला फळ भेटते म्हणजे भेटते. बरोबर. आणि तुम्ही मला सांगितलं होतं की मी तुझ्यासाठी किती प्रयत्न केले, तर जे पोरीचे स्थळं तुला येतात तर त्याच्या विचारात तू बसतच नाही. काय 10 एकरावाला पाहिजे, 15 एकरावाला पाहिजे, त्यानं एकर ठरवून दिलाय. हो, तर तुम्ही मला तेच सांगितलं होतं. मला काय वाटते माहिती आहे का धनंजय, बाजारपेठेतला समतोल असमतोल जसा तो बराबर हेरला, समाज जो आहे त्याची विशिष्ट पातळी असते. त्या पातळीला गेल्यावरच तो सगळं ठरवते की हे योग्य आहे की बरोबर आहे. तर त्याच्यासाठी समाज बदलवणं हे खूप कठीण गोष्ट आहे, भयंकर कठीण. आता तुम्ही येईल सांगून राहिली मी की समाजाची गोष्ट करता, माझ्या घरचे नाही ऐकत, आई बाबाच ऐकत नव्हते, ऐकतच नव्हते ना. आता म्हणतात बापा जवाई एक नंबर, जवाई एक नंबर. पण मला डोकं फोडायला लागलं ना पहिले, ऐकलंच नाही ना. बरोबर असं आहे ना ते. म्हणजे भाऊ आता तुम्ही दोघंही जण असं माझ्या लेकरासारखे वाटू राहिले मला, आणि मला तुमचा अभिमान आहे. जराशी खोळबी असती ना कोणात तर अरे त्याला पायाच्या आधीच नाही ते त्याला तर अमका आहे, नाही त्याला ढमका. अरे तुम्ही ते माहीत झालं की त्या पोरीले म्हणा का पोराले म्हणा पायालाही जात नाही, त्याच्या दारा लोकही जात नाही. हो नाही म्हणते ते असं आहे. नाही अरे दुलट डालत येणाऱ्याला मग पोरगी देतात आणि जीवनाचा सत्यानाश करून घेतात. नाही पण काय होऊन राहिलं की आता ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला पटतात, आपल्याला समजतात. बरोबर आहे. आणि ज्याला गरज आहे त्याला तर हे जास्त समजते. परंतु तुम्हाला समाजाच्या दृष्टीने जर तुम्ही पाहिलं तर समाजासाठी तुम्हाला सिद्ध व्हावं लागेल. म्हणजे तुम्हाला एवढी तयारी करावं लागेल की नुसतं 5 एकर घेऊन जर तुम्ही बसले चालणार नाही. पण तुमच्या ॲक्टिव्हिटी किंवा तुम्ही जर एखादा व्यवसाय जर केला आणि तो 100% तुम्ही सिद्धीच नेला तर लोक तुमच्या मागे येतील, हा मला अनुभव आहे. आता जे मी बोलतो का नाही ते काही मला फराळ पाहिजे म्हणून नाही बोलू राहिलं. बरं फराळ तर मला तसा बी मा हाती येलच आहे. साजरा कानोला आहे, चकली आहे, चिवडा आहे, शंकरपाळा आहे, अनारसा. बापा अनारसा तर म्हणजे आता दिशेनासा झाला. अनारसा कसा बनवतात हे
म्हणजे आजकाल किती सांगितलं तर पोरी यायला नवीन जमत नाही, नवतरनं पोरी यायले. पण बापा शीतल, म्या पहिला घास बापा अनारशाचाच घेतला. काय गोळवा त्या अनारशात, काय लज्जत त्या अनारशात, लय झकास. मी म्हणतो ना, खऱ्या अर्थानं सांगू राहिलो की तुम्ही जो सामंजस्यपणा दाखवला, सकारात्मकता दाखवली की मी 2 एकरातच 20 एकराचं उत्पन्न काढील आणि तेवढी ताकद माई बनवील, म्हणून ह्या साऱ्या गोष्टी कशा सुखकर होऊन राहिल्या. आता कसं आहे, येईनं म्हटलं की नाही की सिद्ध करून दाखवावं लागते समाजाले. पहिले तर मायबापाले सिद्ध करून दाखवले ना की जवाई कसा असावं, बराबर. आणि याला सिद्ध करून दाखवणं मी म्हणतात. तर हे सांगतो बा की तुम्ही नवतरणे आता ज्याचे लग्न राहिलं आहेत, अजूनही ज्याच्यासाठी मी सोयरिका पाहून राहिलो, थोडंसं तुम्ही जर बोलले म्हणजे माया संग बोला, म्हणजे मग मी सरायला सांगतोच. हो. पण आताही भाऊ तुम्ही मला वाटते सोयरी किसच घेऊन आले ते वाटते. हा, एकदम बराबर आहे बापा. बाई तो बरोबर ओळखलं. म्हणजे 3 वर्ष आधीपासून मी यायचं टिप्पण घेऊन फिरू राहिलो. आणि आता तुळशीचे लग्न आहेत 8 दिवसानंतर. हो आहेत ना तर बापा. मायाजवळ आहे का नाही 2-4 लोकांनं यायच्या लग्नाची चौकशी केली की पोरगा कसा चांगला वाटू राहिला, त्या पोरासोबत काही जुळते का पा, म्हणून मी यायच्या दारालोक आलो. बापा आता गाड्या फिरतात ना आमच्या नर्सरीच्या. असा उलगडा जो आहे की बा आता या धनंजयच्या बाबतीत माया इकडे चौकशा काऊन होऊन राहिल्या, तर त्याचा उलगडा म्हणजे जो धनंजय 2 एकरावाला होता, पहिले चालत नव्हता. ज्याचं घर बरोबर नव्हतं, आज त्या धनंजयचं घर मोठं आहे. हो, आज त्या धनंजयच्या जवळ गाडी आहे. आज त्या धनंजयजवळ मोठा व्यवसाय आहे. त्याच्या हाताखाली 10 लोक काम करून राहिले. शहरानं इकडे तिकडे ग्रामीण विभागात भले भले मोठे मोठे लोक येऊन त्याचा सल्ला घेऊन राहिले, त्याच्यापासून रोपं नेऊन राहिले. म्हणजे आज बाजारपेठेत त्याचं एक स्वतःचं नाव आहे. आणि त्या नावाच्या पोटी ते नाव सारायले समजलं, म्हणून त्याईनं माबाजवळ चौकशी केली. आणि धनंजयचा आपल्या इकडे हा गडी येते काय, आपला जवाई होते म्या बरोबर काय, या ओळखलं. आशेनं ते मलेल पाठवून दिलं यायचं. आता काय डबल लग्न करायला नाही, होता बा. नाही, नाही. आणि अजून शीतल बाई, अजून एक मजेशीर गोष्ट सांगतो. सांगा ना बापा. 3 वर्षाआधी जायच्या आधी मी टिप्पण घेऊन गेलतो. हो. त्या पोरीचं अद्यापही लग्न झालं नाही. तो बापा त्या मायबापाच्या आधी ते पोरगी बी कणकण करे की नाही 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 नाही, मला तर ते नांद्याचं जाईन, मला माया त्याच्या संग लग्न करायचं नाही. हो, पण आता त्याच्याच घरून मला निरोप आला की तो जो पोरगा आहे धनंजय, त्याच्या संग जर जुळत असेल, त्यानं आपल्या पोरीला पसंती दिली होती, तो जर हाव म्हणत असेल तर आता आम्ही बी तयार आहोत आणि आमची पोरगी बी तयार आहे. बापा अजून 3 वर्ष झाले लग्न राहिलंच का तिचं? हे असंच आहेत ना. तिले कसं पाहिजे, तिले तेव्हा बी पाहिजे होता मोठ्या बंगल्यावाला, मोठ्या पैशावाला, मोठ्या गाडीवाला. आणि मग कसं आहे, काही काही पोरी तुमच्यासारखे असतात, ज्या विचार करतात आणि सत्सद विवेक जागृत ठेवून बराबर आपला जोडीदार निवडतात. बरं. तुम्ही काय पाहिलं की बा रोज काम करणारा पोरगा आहे. हो, ते आणि दुसरी गोष्ट, जर या छोट्या छोट्या येवल्या अशा रोपट्याची हा माणूस एवढी लेकरासारखी काळजी करते, हो. तर आपलं लग्न झाल्यावर आपली काळजी नाही करीन का? बराबर बोलले म्हणजे तुम्ही. तुम्ही काय शोधलं की त्यातला चांगुलपणा, त्याची माणुसकी हो. आणि कामाविषयीची त्याची जिद्द, चिकाटी, आणि त्याच्या भरोशावर बाबा मग हे तुम्ही- सारे गुण होतेच ना. हे गुण पाहून तर लग्न केलं मी. असं आहे ते. तर मग अशी हे सगळी शाळा आमची अतलोक आली. बराबर. आणि आता समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन आपल्या इकडे बदलला, कारण आपण त्याच्यासाठी सिद्ध झालो. बराबर आहे. एवढी तयारी केली. तर मला असं वाटते की आपण काय म्हणतो की लोक शिकले, पण लोकांचा या कुटुंब व्यवस्थेच्या बाबतीत किंवा आपल्या लग्न सोयरिकेच्या बाबतीत जो दृष्टिकोन आहे, तो मला वाटते की अजून बदलला नाही, तो सुधारला नाही. बराबर तर त्याच्यात सुधारणा होण्याची, जसं तुम्ही सांगितलं की कोणताही पोरगा जो आहे तो होतकरू आहे का, हा, त्याचा सद्विचारी आहे का, तो विचारणं मी तर कसा आहे, म्हणतो, कसं तुम्ही आहे माहिती आहे त्याचं का, याच्या बाबतीत जरासा मायबापानं अभ्यासच करावं. त्या पोराचा पुरेपूर अभ्यास करावा की पोरगा हाय काय. आहे काय. 2 पैशानं कमी असला चालते. त्याचं शिक्षण थोडंसं कमी असलं चालते, पण तो होतकरू पाहिजे, निर्व्यसनी पाहिजे. आणि सांगायची गोष्ट म्हणजे सगळाच फोकस हा फक्त त्याच्या प्रॉपर्टी किंवा असेट किंवा आपण ज्याला म्हणतो त्याची धनदौलत हे नाही. बरोबर. तर त्याचं वर्तणूक आहे, त्याचे संस्कार आहेत, ही एक संपत्तीच आहे. आता मी लय अशा माया मैत्रिणी पाहिल्या, प्रॉपर्टीवाले दिलत्या, पण प्रॉपर्टी इकू खाल्ली. हो ना. व्यसना बाई. आमच्या गावात म्हणजे आता म्या नाही करेल बरं, पण त्या सोयरी का नाही, तुम्हाला नाही म्हणत नाही. आमच्या गावातल्या गोष्ट सांगतो ना. हो इस्टेट पाहून दिलं, हो 3ऱ्या महिन्यात पोरगी घरी आली. तेच ना. हा, आधीच त्याचं हिंद्यान होतं म्हणे. मग काय तसंही आहे बापा. लय अजून लय प्रकार आहेत. मग
मग त्याच्याच्यानं मला असं वाटतं बा सामंजस्यपणाने सकारात्मकता ठेवून तुम्ही जे जवळ आले बापा आणि तुमचा जो संसार फुलून राहिले आणि फुलवणारच आणि चांगला फुलवणार आणि पुढे जासाल आणि एक आदर्श विवाह कायले म्हणतात अशा पद्धतीनं समाजात तुम्ही समाज सर्व तुमच्या इकडे पाहिल. एक शायर असं म्हणतो बाबू धनंजय, हां सांगा ना. नज़र बदली तो नज़ारे बदल जाते हैं, नज़र बदली तो नज़ारे बदल जाते हैं और किश्ती का रुख बदला तो किनारे बदल जाते हैं. ते ताकद तुझ्यात आहे आणि तू खूप चांगल्या दिशेनं वाटचाल करतो आहे. निश्चित या संसाररूपीचं पहिलं तीर्थ तू गाठशीलच, पण तू जीवनामध्ये यशस्वी पुरुष म्हणून सुद्धा सिद्ध होतील याच शंका नाही. आणि जर आपल्याला हे नातं चिरकाल टिकवायचं असेल तर 3 गोष्टी मूल्यवान आहेत: समजदारी, तडजोड आणि एकमेकांवर विश्वास. ही सर्व नात्यांची सार्थकता सिद्ध करणारी गुरुकिल्ली आहे. बरोबर बोलले तुम्ही, एकदम बराबर गोट केली बा. आणि मला तर जे युवक आहेत म्हणजे असं नाही की बा समाजात सगळेच लोकांचं लग्न जुळत नाही हे नाही, पण आता हा प्रकार खूप जास्त झालेला आहे. ही संख्या खूप जास्त आहे. प्रत्येक गावात 20-25 मुलं असे आहेत की जर म्हणजे लग्न जुळणं फार कठीण झालेलं आहे. आणि त्याच्यात वेगवेगळे कारणही असू शकतील. आपण प्रत्येक गोष्टीत मुलीला किंवा मुलीच्या आईवडिलाला दोष देऊ शकत नाही, परंतु आपल्याला हे तयारी ठेवावं लागेल की नुसतं आपण शेतीवर अवलंबून न राहता शेतीपूरक कित्येक व्यवसाय आहेत. म्हणजे हा नर्सरीच नाही, आपण हे त्यातलं उदाहरण आहोत. समजा की आपण नर्सरीत केलं, जर त्या विचाराची जर पोरगी असली, त्या विचाराचा जर पोरगा असला आणि त्यानं जर ध्यास धरला, कोणत्याही व्यवसायात 2 ते 3 वर्ष तुम्ही वेळ दिला तर तुम्हाला त्या व्यवसायाची मास्टरी येते आणि मग तुमचा हात कोणी धरू शकत नाही. जीवनामध्ये शीतलताई ज्यांच्या अंगी संयम आहे त्यांनी खूप मोठा स्वतःच्या जीवनामध्ये पल्ला गाठलेला आहे, यशस्वीता सिद्ध केलेली आहे. थोडासा अभ्यास, थोडीशी मेहनत हे करा लागते. आणि आताच आपण प्रभू श्री रामचंद्राच्या आगमनाप्रित्यर्थ, बरोबर आहे ना, दिवाळी सण साजरा केला. हो. आता प्रभू श्री रामचंद्राचं व्यक्तिमत्व काय सांगते, चरित्र काय सांगते की सहनशीलता दौर्बल्य नाही आहे. बरोबर आहे. तर मला असं वाटते की संयमानं राहून, सहनशील राहून आपला विकास, आपली प्रगती साधून घ्यावी, ज्याप्रमाणे धनंजयनी साधली. याला असं म्हणू शकतो आपण, आपला विकास आपल्याच हाती आहे. हां, बरोबर. तर असं सगळं आम्ही यातलो गाळा हाणत आणलं आता. बरोबर. तर आता आमचे दोन्ही चाकं बरोबर चालू आहेत. हां. आणि तुमचे जर आशीर्वाद असले तर आमचं पुढचं फार आता कठीण राहिलेलं नाही काम. आम्ही अशा चांगले जे पोरं आहेत तर तेले जर तुम्ही कोणाला पाठवलं तर आम्ही देले म्हणजे या व्यवसायाचं माया मार्गदर्शन संघ आता माये 2 शिलेदार आहेत असं मी म्हणीन. हो. बरोबर ना? हो, शीतल बिलकुल बिलकुल. आणि धनंजय. हो. आता एकच सांगतो, संसार रूपी जीवनाचा रथ हाकण्यास नको रथी महारथी. संसार रूपी जीवनाचा रथ हाकण्यास नको रथी महारथी. पाहिजे फक्त आणि फक्त समजूतदार जीवनसाथी. तर अशी आमची दिवाळी झाली. हो. खूप आनंदाची झाली. बरोबर. आणि हे जे आमची प्रेमाची वाटिका वाटिका. आहे ती आता ही अशीच आम्ही दोघं जण पुढे सुरू ठेवणार आहोत. नाही, मी काय म्हणून राहिली, लय गप्पा झाल्या आणि तो कानवला आणि तो वाट पाहून राहिला ना तुमची. हो, फरायाचं तर घ्यायचं आता हे फरायाचं घ्या. आणि चहा आणि ठेवतो मी. आपण नर्सरीत उशीर जरी झाला असेल तरी आता तुम्हाला कुठे जायची गडबड नसेल तर आपण संध्याकाळचा एक चक्कर मारू आणि मग तुम्ही जेवण करा आणि मगच जा. बस एकच नंबर. बिलकुल. मनातलं बोलले बाप, या पोरीनं करेल स्वयंपाक आणि आपण संगमंग जेवण. ह्यासाठी तर मला असं वाटलं आज, म्हणजे मी असं समजून राहिलो स्वतःला की आज दुग्ध शर्करा योगच जुळून आला. मी काय म्हणतो, मी नर्सरीत टाटा आणि तो असं मस्त जेवण जाते तुम्हाला. हा बापा मग तर काही वांधाच नाही. चंद्राच्या उजळात जीव आपण.